कालपासून पुण्यातही विसर्जन मिरवणुकीचा हा उत्साह चालूच असल्याचं पाहायला मिळत आहे। तर काही मंडळांचं गणेश विसर्जन अद्यापही बाकी आहे आणि याच संदर्भात जाणार आहोत पुण्यात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेले आहे। रोहन, अद्यापही पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरू आहे, किती वेळ लागेल ही विसर्जन मिरवणूक पूर्ण व्हायला? साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 450 ते 500 मंडळांचं गणेश विसर्जन होणं अजून बाकी आहे आणि यासाठी 12:30-1 वाजू शकतात आणि त्यापूर्वी जर का पोलिसांनी ठरवलं तर होऊ शकतं, परंतु निर्बंध मुक्त आहे त्यामुळे पुरेसा वेळ जो आहे तो सगळ्यांना दिला जाणार आहे। परंतु अनेक मंडळं जी आहेत ते स्वतःहून ग्रहण लागणार असल्यामुळे कदाचित विसर्जन लवकर करू शकतात, त्यामुळे लवकर देखील ही सगळी मिरवणूक जी आहे ती संपू शकते असं देखील मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अजून देखील पुण्यातील आलका चौकामध्ये ढोल ताशांची पथकं जी आहेत ती पाहायला मिळत आहे। त्या पथकांचा सगळा जो आहे तो आनंद घेण्यासाठी पुणेकर आलका चौकामध्ये पाहायला मिळत आहेत आणि इतकंच नाही तर सकाळी 6 वाजल्यापासून डीजे पुन्हा एकदा जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्या डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकताना देखील पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या मिरवणुकीला अजून जे आहे ते जवळपास 5-5.5 तास लागू शकतात अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आहे। त्यामुळे आता ढोल ताशाचं वादन देखील लक्ष्मी रोडवरून सुरू झालेलं आहे, तर टिळक रोडवरून सगळी डीजेचा दणदणाट असेल आणि त्याच्यासमोर तरुणाई जी आहे ती फिरकताना पाहायला मिळते। आकर्षक देखावे बाप्पाचे ते अजूनही येतात। सध्याचा राजा असेल किंवा शारदा गणपती असेल, शनिवार मंडळ असेल, हे मंडळ जे आहेत ती काही वेळापूर्वी महत्वाची मंडळं येऊन गेलेली पाहायला मिळाली। त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने हे सगळे पाहण्यासाठी आलका चौकामध्ये अजूनही पाहायला मिळत आहेत, कारण काल सकाळी 9:30 वाजल्यापासून या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। स्थानाचे 5 गणपती झाल्यानंतर इतर गणपतीच्या मिरवणुका सुरू झाल्या, परंतु गर्दी जी आहे ती पुणेकरांची आणि राज्यभरातून येणाऱ्या सगळ्याच भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते, तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। आणि आता विशेषतः सकाळनंतरची जी मिरवणूक असते ती डीजेवाल्यांसाठी प्रामुख्याने महत्वाची असते, कारण का रात्री 12 नंतर डीजे वाजवू शकत नाही, त्यामुळे ते एकाच ठिकाणी जे आहे ते त्यांचे मिरवणुका थांबवल्या जातात आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून जिथे थांबले होते तिथपासून मिरवणुकीला सुरुवात होते आणि आता 6 वाजल्यापासून सगळ्या डीजेच्या तालावरती तरुणाई जी आहे ते फिरकत आहेत आणि लाडक्या बाप्पाचा जो आहे तो निरोप घेत आहेत अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत आहे। परंतु सध्याच्या घडीला देखावे जे आहेत ते बाप्पाचे पाहायला मिळत आहेत, डीजेचा दणदणाट पाहायला मिळतोय, ढोल ताशांचा वादन करत गजर करत जे आहेत ते देखील लक्ष्मी रोडवरून चांगली मंडळं आकर्षक देखावा घेऊन येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता साधारणतः 450 ते 500 पथकं 450 ते 500 मंडळं अजूनही राहिलेली आहेत, त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे। त्यामुळे नेमकं किती वेळामध्ये हे सगळं संपणार आहे, कारण का मिरवणूक लवकर संपावी यासाठीच पुणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे अगदी दगडूशेठ देखील वेळेमध्ये आलेले होते, इतर मंडळं जे आहेत ते देखील वेळेमध्ये आलेली होती। त्यामुळे आता नेमकं पुढचे 4 ते 5 तासामध्ये पुणे पोलिसांना कसा प्रतिसाद या मंडळांकडून मिळतोय हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। अगदी रोहन, कालपेक्षा आज काही गर्दी कमी झाली आहे का, की भाविकांचा तोच उत्साह पाहायला मिळतोय? उत्साहामध्ये कुठलाही प्रकारचा फरक पडलेला नाहीये। उत्साह हा पुणेकरांमध्ये प्रचंड अजूनही आहे। अगदी सकाळी सुद्धा पहाटेच्या सुमारास आलका चौक पूर्णपणे भरलेला होता। 4:30-5 वाजल्यामध्ये पुणेकर जे आहेत ते दिवसभर आलका चौकामध्ये जे आहेत ते उभे राहिलेले पाहायला मिळत होते आणि काहीच्या प्रमाणामध्ये सकाळी 6-7 नंतर जे आहे ती गर्दी कमी झाली, कारण का शनिवारचा देखावा हा आकर्षक देखावा जो आहे तो येणार होता आणि तो पाहायचा होता पुणेकरांना आणि तो पाहण्यासाठी पुणेकर बराच काळ या ठिकाणी थांबलेले होते। परंतु तो देखावा केल्यानंतर काहीच्या प्रमाणामध्ये गर्दी कमी झाली, कारण का डीजेच्या तालावरती सगळे इथून पुढचे मंदिरं फिरकताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे डीजे ज्यांना आवडत नाही ती लोक ते पुणेकर किंवा ते भावी जे आहेत ते आलका चौकातून गेलेले पाहायला मिळत आहेत। परंतु तरुणाई अजून देखील आलका चौकामध्ये आहे, काही प्रमाणामध्ये ढोल ताशा देखील गजर लक्ष्मी रोडवरती सुरू आहे। अनेक पथकांनी ढोल ताशा लावलेल्या आहेत, ती देखील पथकं जी आहेत ती येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी रोडवरती तर वादन झालेलंच आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या पथकाने जे आहे
ते वादन अलका चौकामध्ये करावं. मग त्यांना 5 मिनिटं का होईना पण आपल्याला वादन करण्याची संधी अलका चौकामध्ये मिळावी ही प्रत्येक पथकातील कार्यकर्त्याची अपेक्षा असते. प्रत्येक कार्यकर्ता त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यांचा कुठलाही हिरमोड होऊ नये मग प्रशासनाने प्रत्येक ढोलपाटकाला किमान 5 ते 8 मिनिटं जे आहे ते अलका चौकामध्ये वादन करायला परवानगी दिलेली आहे. आणि हे वादन पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी अजून देखील आहे. आता स्वराज्य ट्रस्टची मिरवणूक जी आहे ती पाहायला मिळते. त्यांच्या पथकाच्या माध्यमातून त्रिशुंड गणपती जो आहे तो निरोप घेतोय. स्वराज पथकाकडून वादन केलं जातंय. तर दुसरीकडे कसब्याचा राजा देखील मिरवणुकीमधून आपल्या निरोप घेताना पाहायला मिळतोय. विसर्जनाच्या मार्गाकडे निघालेला आहे. तर दुसरीकडे डीजेच्या तालावरती चौनाईच रचना पाहायला मिळते. एकंदर पुण्यातील मिरवणूक ही सर्वसमाविष्ट आहे. सगळ्या प्रकारची सजवायला आवड जी आहे ते पुण्यामध्ये असल्यामुळे डीजे देखील सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये मागताना पाहायला मिळतो. तर दुसरीकडे ढोल ताशाचं वादन देखील केलं जातं आणि या ढोल ताशावरती तरुणाई आपल्याला थिरकताना सध्या पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं किती वाजेपर्यंत हे सगळी मिरवणूक संपवण्यामध्ये पुणेकरांना यश येते, पुणे पोलिसांना यश येते. कारण मागच्या वर्षीची मिरवणूक जवळपास 36 तासांहून अधिक काळ चाललेली होती. त्यानंतर आता नेमकं किती तासांमध्ये संपतंय कारण का आता 9:30 वाजता 24 तास पूर्ण होतील आणि त्यानंतर किती वेळ लागणार आहे, त्यानंतर किती वेळामध्ये ही मिरवणूक संपणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हा सगळा झाला प्रशासनाचा भाग. प्रशासनाने जर पोलिसांनी जर ठरवलं तर लवकर देखील होऊ शकते. परंतु निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करतोय राज्याने, सरकारने जे आहे ते राज्य महोत्सव म्हणून या सगळ्या गणेशोत्सवाला मान्यता दिलेली आहे, घोषणा केलेली आहे. त्यामुळे जशा पद्धतीने कार्यकर्त्यांची इच्छा असेल तशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पद्धत या मंडळांना दिलेली नाहीये. फक्त दिलेल्या वेळेमध्ये हे सगळं संपवणं पोलिसांसमोरचं आव्हान आहे. त्यापेक्षा जास्त वेळ होऊ नये यासाठी पुणे पोलीस अगदी रात्रीपासून प्रयत्न करतायत. स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अभिषेक कुमार 24 तास मागील ग्राउंडवरती काम करतायत. प्रत्येक मंडळांना स्वतः भेटून जे काही जास्त वेळ रस्त्यावरती रेंगाळतायत त्या मंडळांना ते स्वतः जाऊन भेटत आहेत. त्यांना समजूत काढून त्यांना जे आहे ते पुढे घेत आहे. इतकंच नव्हे तर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा असतील, ऍडिशनल पोलीस आयुक्त पंकज देशमुख असतील, पुण्याच्या परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले असतील, या सगळ्यांकडून जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत. या सगळ्यांकडून या सगळ्या मंडळांना जे आहे ते लवकरात लवकर आपली मिरवणूक संपवण्यासाठी विनंती केली जाते. कारण का 12:30 पूर्वी ही सगळी मिरवणूक जर संपली तर प्रशासनावरचा ताण जो आहे तो कमी होईल. कारण का जर रेंगाळलेली मिरवणूक असेल तर प्रशासनावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येतो. काही प्रकार जे आहेत ते घडू नयेत यासाठी देखील प्रयत्न केले जातात. त्याचा डीजेच्या तालावरती फिरकताना अनेक ठिकाणी जे आहेत ते मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना घडायच्या. त्या घटना काही घडू नयेत, कुठेही गालबोट या सगळ्या आपल्या भव्य उत्सवाला लागू नये यासाठी देखील प्रयत्न हे सगळे पोलीस मंडळी करत असतात. आणि त्यामुळेच आता सकाळनंतरची मिरवणूक जी आहे ती लवकरात लवकर संपवण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात असतात. आणि आता 2 तासामध्ये जर काही मंडळं त्यांच्या हिशोबाने दिलेल्या वेळेमध्ये नियम पाळत नसतील आणि जर का मिरवणूक रेंगाळली जाते, आणखी काही कालावधी लागू शकतो असं जर वाटलं तर मग सगळे पोलीस अधिकारी कदाचित ग्राउंडवरती पुन्हा एकदा उतरून या सगळ्या मंडळांना पुढे पटापट घेऊन शकतात आणि ही विसर्जन मिरवणूक 12:30-1 या दरम्यान जे आहे ते संपवण्यासाठी कदाचित प्रयत्न केले जाऊ शकतात. जर का गृहच लागणार असणार आहे आणि हे जर का सगळ्या मंडळांनी जर का ठरवलं तर कदाचित लवकर देखील त्यापूर्वी देखील ही संपूर्ण मिरवणूक संपू शकते. परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने अनेक मंडळं जी आहेत ती लष्कर रस्त्यावरती आहेत, टिळकपूरवरती आहेत, केळकर रस्त्यावरती आहेत, कुमठेकर रस्त्यावरती आहेत आणि या सगळ्यांना जे आहे त्या अलका चौकातून जायचं असतं. लकडी पुलावरून जाऊन अलका चौकामध्ये वादन करायचं असतं. नंतर लकडी पुलावर जाऊन विसर्जन जे आहे ते आपल्या बाप्पाचं या सगळ्यांना करायचं असतं. त्यामुळे या सगळ्या मंडळांची इच्छा किंवा या सगळ्या मंडळांची भावना ओळखून प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. पुणे महानगरपालिका प्रयत्न करते. महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळांचा सत्कार अगदी पहिल्यापासून अगदी पहिल्या मंडळापासून शेवटच्या मंडळापर्यंत सत्कार जो आहे त्यांच्या अधीक्षेचा सत्कार जो आहे तो महापालिकेकडून केला जातोय. त्यामुळे आता
गर्दी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. ढोलताशाचं वादन पाहायला मिळतंय, त्यावरती चिरकणारी तरुणाई पाहायला मिळते. परंतु हे नेमकं किती काळ आणखी चालणार आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग जो आहे तो आजच्या दिवशी कामावरती जात असतो. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो होऊ नये यासाठी जे काल रस्ते बंद केलेले होते ते रस्ते उघडण्यात आलेले आहेत. केवळ सोमटेकर रोड असेल, लक्ष्मी रोड असेल, केळपूर असेल, केळकम रस्ता असेल, हे रस्ते सध्याच्या घडीला बंद आहेत. तुळजीबाबा चौकामध्ये काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या सकाळच्या मिरवणुकीमुळे होत असते. परंतु इतर शहरातील जे रस्ते आहेत ते सगळेच रस्ते खुले केलेले पाहायला मिळत आहेत. तिथून वाहतूक जी आहे ती सुरू केलेली आहे. अनेक मंडळांचे रथ आहेत ते रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. विसर्जन संपल्यानंतर ते रथ बाजूला घेऊन वाहतूक कोंडीत कुठलाही अडथळा येणार नाही अशा ठिकाणी लावण्याची विनंती सकाळपासून पोलिसांकडून केली जाते. त्या दृष्टीने देखील प्रयत्न पुणे पोलिसांचे सुरू आहेत. परंतु सध्याच्या घडीला अजून देखील भालका चौकामध्ये हजारोंची संख्येने गर्दी सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि या गर्दीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाला त्यानंतर राज्य महोत्सव झालेला आहे. लाडक्या बाप्पाला राज्य महोत्सव झाल्यानंतर हा या सगळ्या उत्सवांमध्ये निरोप देण्यासाठी तरुणाईच्या मनामध्ये एक वेगळी संजीवनी आहे, नवीन ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि त्यामुळेच ही सगळी ऊर्जा जी आहे ती ढोल ताशाच्या वादनावर असेल, ढोल ताशाच्या गजरावर असेल किंवा डिजिटल तालावर असेल ही सगळी तरुणाई व्यक्त करताना पाहायला मिळते. मुक्त अशी गुलाची उधळण देखील यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते, कारण का गुलाची उधळण केवळ गोटी तालीम मंडळ इतके वर्ष करत होतं. मानाचा तिसरा गोटी तालीम मंडळ आहे, परंतु यंदा पहिल्यांदाच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या माध्यमातून देखील भंडारा जो आहे तो उधळलेला गेलेला पाहायला मिळाला. अगदी अलका चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण पुनीत बालन यांच्या भाऊसाहेब रंगारी मंडळाने केलेली आहे. तर आता जे काही पथकं येत आहेत, जे काही मंडळ येत आहेत, त्रिशूळ गणपती आता आलेला आहे. महत्वाचा चौक हा आहे, या अलका चौकामध्ये त्रिशूळ गणपती आलेला आहे आणि त्यांच्या मंडळाने अगदी रोहन आणि गुलालाची उधळण सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या या मिरवणुकीतला उत्साह आजही कायम आहे. पुन्हा तुमच्याकडे या मिरवणुकीचे अपडेट घेण्यासाठी येणार आहोत. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.